निवांत जिकडे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच स्मिथ अँड जोन्स फू बाय फू. आज मी आणि माझा हा तोताराम तुमचं भविष्य सांगण्यासाठी तुमच्या घरी आलोय दादा. माझा हा तोताराम खोटं कधी बोलत नाही, खरं कधी सांगत नाही, कारण हा प्लॅस्टिकचा आहे दादा. टेन्शन तुझ्या चेहऱ्यावरतीच दिसतंय दादा. घरात टेन्शन, बाहेर टेन्शन आणि घरात आल्यानंतर आज डेली सोप मध्ये काय होणार याचं बायकोने दिलेलं टेन्शन. घर तुझं मोठं आहे दादा. घरामध्ये गाडी आहे, एवढा मोठा एलसीडी आहे, पण मनोरंजनात खोट आहे म्हणून तुझ्या हातात सारखा सारखा रिमोट आहे दादा. तेव्हा तो रिमोट जरा बाजूला ठेव दादा आणि टेन्शन सोडून दे, कारण आमच्या या सगळ्या विनोदवीरांनी तुला हसविण्याचा केलाय वादा. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल एपिसोडला आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि काश्मीर की कली निर्मितीताई सावंत. आजच्या आपल्या एपिसोड मध्ये आपल्या चारही धमाल जोड्या तुम्हाला खूप खूप हसवण्यासाठी तयार झालेल्या आहेत. एपिसोडच्या शेवटी आहे एलिमिनेशन, तेव्हा देऊयात सगळ्यांना शुभेच्छा आणि सुरुवात करूयात आजच्या धमाल एपिसोडला. एपिसोडच्या सुरुवातीलाच इथं होणाऱ्या एक वधू परीक्षा जी जगावेगळीच आहे. या जोडीला आतापर्यंत मिळालेले आहेत 49 गुण. आता बघूयात किती मिळवतात. येते आजची आपली पहिली जोडी संदीप आणि स्वाती. आज उनसे पहली मुलाकात होगी, फिर आमने सामने बात होगी, फिर होगा क्या क्या पता क्या खबर, फिर होगा क्या क्या पता क्या खबर. अहो, मी मुलगी बघायला आलोय. माझं नाव दिगंबर परब. आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला 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 आला, परबांचा मुलगा आला, बाई बाई परबांचा मुलगा आला. मी धाकटा. बाई परबांचा धाकटा आला, बाई परबांचा धाकटा आला. तुम्ही मला बोलू द्याल का? हो. मी आत येऊ का? मेहरबा बैठिए जाने जा, चाय पिएंगे या कॉफी, खारी बिस्किट के साथ. कुणीतरी बघेल ना. सॉरी. या खारीचं जाऊ द्या, पण या खारीचं नाव काय? नाव गाव कशाला पुसता, मी आहे बेलापूरची. मला हो म्हणतात सुरेखा कुडची, मला हो म्हणतात सुरेखा कुडची, मला हो म्हणतात सुरेखा कुडची. कुडची कुडची? झुमके झुमके लटके झटके, तीखी मिर्ची लाई हूँ, मैं बेलापुर से आई हूँ. आता मला सांगा, मी नक्की कुठून आली आहे? कोल्हापूर. मैं बेलापुर से आई हूँ. आता मला सांगा, मी नक्की कुठून आली आहे? सोलापूर. मैं बेलापुर से आई हूँ. बेलापूर बेलापूर. आता या मेल्याची ट्यूबलाईट पेटली. ट्यूबलाईट वरून आठवलं, माझी आई म्हणते की मुलगी बघण्याचा कार्यक्रम अजिबात लाईटली घ्यायचा नाही. ट्यूबलाईट लावाल का प्लीज? लावते ना. किती पोलाईट आहात तुम्ही. मी कशी दिसते? तुम्ही ना. हो काय? सांगा ना मी कशी दिसते. सांगू? हाँ. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा, तारीफ करूं क्या उनके जिसने तुम्हें बनाया. हनुमंतराव आणि रुक्मिणी. आता हे कोण आहेत? हे माझे आई वडील. उन्होंनेच मुझे बनाया. बरं, मला सांगा आता पुढे तेच ना? मी म्हणते ते. हो तेच. एक सवाल मैं करूं, एक सवाल तुम करो. पण माझी आई हेच म्हणाली की पहिला प्रश्न तूच विचार.
प्रश्न तसा कॉम्प्लिकेटेड आहे, पण बघूया तुला उत्तर देता येतं का? विचारा. हा हा संजयला रमेशचा खून करायचा, रमेशला वैभवचा खून करायचा, वैभवला आनंदचा खून करायचा, आनंदला गणेशचा खून करायचा, गणेशला विकासचा खून करायचा. आता मला सांग, एवढ्या सगळ्यामध्ये कोणाचा खून होणार? तुझा. माझा? आमच्यात असा प्रश्न विचारणाऱ्याचा खूनच करतात. बर, दुसरा प्रश्न मी विचारतो तुला. विचार. हा, माझ्या मावशीच्या मुलाच्या आईच्या बहिणीचा नवरा माझा कोण? आईचा घो. अहो, तुमच्या मावशीच्या मुलाच्या आईच्या बहिणीचा नवरा म्हणजे आईचा घो नाही का? आईचा घो म्हणजे आईचा नवरा. म्हणजे तुमचे कोण? माझा बाबा, माझे वडील. बरं, मग आता मी एक प्रश्न विचारू का? हो, विचार ना. ऐका, उघडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला, हाय चुगली नका सांगू ग, कुणी माझ्या म्हाताऱ्याला ग, माझ्या म्हाताऱ्याला. आता मला सांगा, या गाण्यामध्ये म्हाताऱ्यांनी कोणत्या रंगाचे कपडे घातले होते? सातारा म्हणजे पिवळे, म्हातारा म्हणजे हिरवे. ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट? अहो, पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट नव्हता का? ओ, आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारू? हो, विचारा ना. 6ची भी गाडी गेली, 9ची भी गाडी, आता 12ची गाडी निघाली. मला जाऊ द्या ना घरी, आता वाचले की 12. मला जाऊ द्या ना घरी, आता वाचले की 12. मला सांगा, ही 12 वाजताची गाडी डेपोतून नक्की किती वाजता निघाली? सोपं आहे, 12 वाजता निघाली. चूक, लेट निघाली. कसं काय? बाईंचं गाणं संपलंच नव्हतं, आणि गाणं संपल्याशिवाय का ते गाडी पकडणार? बरं, मला आता सांगा, मी तुम्हाला आवडले ना? तसं बघायला गेलं तर हो 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 हो. मग तुमचं प्रेम 3 शब्दात व्यक्त करा ना. 3 शब्द? हो. फुबई फू. मी तुम्हाला पहिला क्ल्यू देऊ का? पहिला शब्द आहे आय. आय? हा. आईचा घो. अरे चुकीचं का बोलतोयस तू? बरं, मी तुला दुसरा क्ल्यू देऊ का? दुसरा शब्द आहे लव्ह. आय लव्ह. अच्छा अच्छा, म्हणजे पहिला शब्द आय, दुसरा शब्द लव. आय लव. बाबांना विचारून येऊ? अरे तू माठ आहेस का रे तू? बरं, मी तुला तिसरा क्ल्यू देते. यू. यू. यू यू. तिसरा शब्द यू म्हणजे नाही हो, फार कन्फ्युजन होतं माझं, फार गोंधळ उडलाय. तुम्ही काटे नहीं कटते ये दिन ये रात, कहनी थी तुमसे जो दिल की बात, लो आज मैं कहती हूँ. कळलं मला, तिसरा शब्द मला कळला. मग म्हणा ना. आय हा. लव इंडिया. तुमचा जोडा शोभून दिसणार आहे. पण बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. संदीप आणि स्वाती, आज तुमच्या दोघांची रिॲक्शन्स खूप छान होत्या. एकमेकांना तुम्ही कॉम्प्लिमेंट करत होता. मला वाटतं ही म्युझिकल कॉमेडी होती, बरोबर आहे? गाण्यांची पॅरडी करून काहीतरी मांडायचं होतं तुम्हाला. चांगला झाला तुमचा ऍक्ट, मला आवडला. एक वेगळा प्रकार म्हणून याच्याकडे पाहिलं, त्यामुळे आम्हाला तो आवडला. वा, मला असं वाटतं की ताई म्हणली ते मला तंतोतंत मान्य आहे. एक वेगळ्या प्रकारचा ऍक्ट आम्हाला बघायला मिळाला. म्युझिकल कॉमेडी होती, गाण्यांचा आधार घेऊन हसवण्याचा प्रयत्न केला, आणि आय थिंक तुम्ही दोघांनी आपापल्या परीने उत्तम केला. सो आय एम हॅपी विथ दी ऍक्ट. गॉड ब्लेस. वा, दोनही परीक्षकांचे गुण आहेत गुलदस्त्यात. आज आहे एलिमिनेशन, तेव्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्या सगळ्या प्रकारासाठी. प्लीज सर. थँक्यू.